नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आज आपण खेकड्याची व्हिडिओ बघणार आहोत यूट्यूबमध्ये. तर मी आता घास बांधायला घेतलेले आहे. घास बांधून पाण्यामध्ये सोडायचे आहेत आपल्याला ती जाळी. पाण्याचा आवाज बघा, पाण्याचा मस्त आवाज येतोय, शांत वातावरण आहे. घास आधी बांधून घेतोय. सर्व घास बांधून घेतले म्हणजे कसं आपल्याला टाकायला बरं पडेल पाण्यामध्ये जाळी. आता एक एक सोडूया आपण. मित्रांनो, आज आलो आपण खेकडे पकडायला. बघूया खेकडे भेटत आहेत का आपल्याला. खूप दिवसांनी आलो आपण खेकडे पकडायला. आता पवले तर टाकले आहेत, बघूया खेकडे भेटत आहेत का. पप्पांना पण घेऊन आलो सोबत. आणि आज मस्त आहे की आपला कोळी बांधवांचा चाकू गळ्यात घातला आहे. बघत राहा व्हिडिओ. थंडावलाय पाणी. पाणी एवढं भरलंय. एक ऐसा ही गया है. तणात पण येऊ शकते. आटा आटा हो. चार मध्ये तरी आपल्याला अजून काय आलेलं नाही आहे. तर बघूया पाचव्या याच्यामध्ये काय येतं का. एक तर फेल गेलेली आहे. पाण्याचा आहे रे. पाणी पुरा थंड आहे ना. आता आपल्याला मला वाटतं ना काय देखूया आपण टाईम लावूया. हां, जास्त टायमाने हे करूया. चालेल. नंतर मग
चालू आहे. हम्म. आलाय छोटासा आलाय छोटा छोटा आलेला भरपूर. आहे. खेकडा खेकडा तर बघूया टाका जाई टाका एकदम छोटा पॅनल आहे. ठेवूया आता सध्या आपण. छोटा आलाय छोटा. सुरुवात तरी झाली. शुरुआत झालेली आहे. छोटे के लिए चाल चली है. सुरुवात झाली. आहिस्ता आहिस्ता आ जाएंगे. बघूया. ये तीन आता एक सुरुवात थोडी झालेली आहे. छोटा आहे पण खेकडा आहे. कारण मी मगाचच सांगितलं तुम्हाला की खूप मेहनतीचं काम असते खेकडे पकडणं म्हणजे. दुर्वांकुर सारखा प्रकार आहे तो. पाणी पण थंड आहे ना. पाण्याचं मी खेकडी भरपूर भेटतात. ते तुम्हाला ते सुद्धा मी सांगितलं पहिलं की पाण्याचा सुद्धा चार झाली काय? मोसम हो सध्या पाण्याचा मोसम खेकड्याचा नाही. कारण गारवं पाणी झालेलं आहे गारठं आणि त्यामुळे खेकडे गार पाण्याला मिळत नाहीत आणि पाणीसुद्धा गढूळ लागते. पण हे पूर्ण पाणी व्हाईटमध्ये सफेदमध्ये आहे त्यामुळे खेकड्यांचा इलाज आहे. पण आपल्याला एक मिळालेलं आहे. हां एक छोटा मिळालेला आहे त्यामुळे उत्तम तिकडं जातं अनकुलचं काढ. आलेला आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात सुद्धा एक खेकडा मिळालेला आहे आणि तो आहे बऱ्यापैकी. हे बघा खूप ह्याच्यामध्ये आहे तो. हां हा बघा अशा प्रकारे तो येतो आणि म्हणजे काढताना चला आता बांधूया ना. आता मला बांधायची पद्धत दाखवतो. अशी बांधायची पद्धत म्हणजे खेकडा ना नीट राहतो एकदम. अशी पद्धतीत बांधायला लागते ना. असं बांधून चला बंद कर. हां उचल नाही जाणार म्हणजे उचलत जाऊया. हां उचलतच जाऊया. तिकडे टाकू. हां तिकडे टाकू हां है ना. कारण नाही हे नाही रे पाण्याची या नाही. पाणी आपल्याला चेंज करायला लागेल जागा. हम्म. नाही तर मग इकडे भेटत असेल ना हम्म. तर काय करू पुढे हे पुढे टाकू. हां पक्केरी टाकायची देखील ना या जेटीच्या. इकडच्या जेटीच्या आपल्या हां चालेल, देखील ना. जाऊया ना त्याला. तू पोचतील ना झिली. हो पोचतील. इकडनं पाणी आहे पप्पा. हम्म. हां इथं आजशीला जावं लागेल वाटतं तुला. समजून थंडवलेला आहे. पाण्याचं हे नाही रे. हां पाणी पूर्ण थंड पडलंय ना. हम्म. एवढ्यात आले असते ना देवा बोटीमध्ये. भया मिळलीच हे काय मिळतात नाही सांगा आहे पण म्हणजे पाणी पाणी मॅटर करतोय. हे नाही ना आणि पाण्यामुळे सगळं लफडा झाला. थंड तर उत्तम पण बोललो काल पण मला बोलता मिळत नाही पाणी बोलत आहे थंड. एवढा मोठा पान
झाली आपली 3 झाली ना. नाही त्यांशीच सुरुवात केली ती. चला पुढे. काय सगळा भरसाट येते काय उपयोग. एकदा पट्टीवर बघू हम्म. है ना. पट्टीवरती नाहीतर मग ती एक जागा सांगितली आहे तिथं बघू. आपण गेलेला आहे. पोझिशन घेतलेली बरोबर पण घास पण फ्रीजमध्ये ठेवल्यासारखे झाले. त्या एवढं पाणी थंडावलं गारचं पाणी. तो कसं खाजनात जाते ना तिकडं, मग ती अशी थोडीफार मिळतात उत्तम. पण जास्त नाही तर हंत तो चिमोरी त्याला हणणारच तो. म्हणजे एक याची तरी इकणं हां. काय सहा पैसा जसा टाकलाय नि ओढलाय तशी करत जाईल. हा नाही ना आम्ही इकडे ते पण दिसते. आचनाचं पण काही नाही. खपली वाटते चिमोरी.